जय जवान जय किसान। शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करताय। त्यांच्या उपोषणाची तात्काळ या सरकारने दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे। खरं तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 म्हणून हे सरकार सत्तेत आलेलं आहे। सरकारने दिलेला शब्द पाळत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। तसेच रविकांत भाऊ तुपकर यांची तब्येत खालावत चाललेली आहे। त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्व जबाबदारी सरकारची असेल। जर सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल नाही घेतली तर या ठिकाणी आम्ही शेतकरी पुत्र आमच्या गळ्यामध्ये फास टाकू, दोर बांधू आणि त्या दोराला दगड बांधून या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेऊ। जय जवान जय किसान। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी बुलढाणा येथे गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर हे उपोषणाला बसलेले होते। त्यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने दखल घेतली म्हणून आम्ही शेतकरी पुत्र भोकरदनच्या वतीनं आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सिंचनविहिरीमध्ये खाट्यावर बसून हे आंदोलन करतोय। खरं तर शेतकऱ्यांसाठी लढणारे माणसं फार कमी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे माणसं उपोषणातून दगावले पाहिजे, त्यांना दगाफटका झाला पाहिजे अशी तर सरकारची भावना नाही का, असं आम्हाला तर शंकाच आहे। कारण शेतकऱ्यांच्या लढणाऱ्या नेत्यांची दखल सरकार गांभीर्याने घेत नाही आणि सरकार एकीकडे शब्द देतं। सरकार सत्तेत येण्या अगोदर सांगत होते फडणवीस साहेब की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात कर्जमाफीची मंजुरी देऊ। मात्र 1.5 वर्ष झालं तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही। आता त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विविध शेतकरी नेत्यांच्या दबावाखाली कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ती घोषणा फक्त फसवी कर्जमाफी त्यांनी देण्याचं काम साध्य केलेलं आहे। 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांना या शेतकरी माफीपासून त्यांनी वगळलेलं आहे। त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं आणि ज्या शेतकऱ्यांचे गायगोट्याचे कुशलचे बिलं पेंडिंग आहे, सिंचनविहिरीचे बांधकाम पूर्ण झाले, वृक्ष लागवड पूर्ण झाले, त्या शेतकऱ्यांचा कुशल पेमेंट देण्यात यावा, पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची पेरणी तोडवालेल्या सर्व सध्या शेतकऱ्यांना खते मिळत नाही। खताचे भाव गेल्या 2 वर्षापासून 3 पटीने वाढलेले आहे। त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्या सबसिडी देखील मंजूर करण्यात यावी अशी आमची परमनंटरी मागणी आहे। जोपर्यंत प्रशासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत।